पुढची बातमी पाहूया तर महाराष्ट्राचे 17 सरपंच लाल किल्ल्यावरती स्वातंत्र्य दिनानिमित्त जमणार आहेत। मराठमोळे सरपंच नवी दिल्लीमध्ये आता जाणार आहेत। ग्रामविकासामध्ये विशेष योगदान केलेल्यांचा सन्मान सुद्धा यावेळी आता करण्यात येणार आहे। लाल किल्ल्यावरती निमंत्रित सरपंचांमध्ये कोरेगाव भीमाचे सरपंच संदीप ढेरंगेंचाही समावेश आहे। यांच्याशी सुद्धा आता हे निमंत्रण जे आहे त्यांना पाठवण्यात आले, त्यांच्याशी संवाद साधले आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील असणाऱ्या सरपंचांना खरं तर विशेष निमंत्रण यासाठी देण्यात आलेलं आहे आणि त्यांनी केलेल्या कामकाजाचं खरं तर शासन पातळीवरती दखल घेण्यात आली आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी त्यांना निमंत्रित केलंय आणि जाणून घेणारा या निमंत्रणामागचं कारण। नमस्कार सरपंच, काय सांगाल? खरं तर आपल्याला या ठिकाणी 79व्या होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा मान मिळतोय, त्याबद्दल काय भावना आहे आणि याचं कारण काय? प्रथमतः आता मला शासनाचे आभार मानायचे की त्यामध्ये आपल्या गावची निवड केली। या निवडीमध्ये आपल्या गावचे सर्व ग्रामस्थ असतील, ग्रामपंचायत सर्व कर्मचारी असतील, ग्रामपंचायत सर्व सदस्य असतील, यांचाही तेवढाच मोलाचा वाटा आहे, कारण प्रत्येक कामामध्ये त्यांची तेवढीच साथ आहे। यामध्ये बऱ्याच वर्षापासून रखडलेले आपले जलजीवनची योजना असेल, ती 22 कोटीची योजना मंजूर झाली, परंतु त्यासाठी जागा नसल्यामुळे त्या जागेमुळे ती योजना रखडलेली होती। या शासन दरबारी आपण त्याचा पाठपुरावा केला आणि फॉरेस्टची 42 गुंठे जागा ही आपल्याला त्या योजनेसाठी मिळाली। ही नरेश्वर वस्तीच्या डोंगरावरती जागा मिळाल्यामुळे आपल्याला उंच भागावरनं पाणी आपल्याला गावामध्ये येणार आहे। लाईट नसली तरी 24 तास फिल्टरचे पाणी आपल्या गावासाठी मिळणार आहे। आज देशाच्या केंद्रीय ग्राम पंचायत राज विभागाच्या वतीनं त्यांना 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या ऐतिहासिक अशा लाल किल्ल्यावरती या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण मिळालेलं आहे। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, शिरूर, पुणे।